तू म्हणशील 12 लिटर आहे, 13 लिटर आहे, 14 लिटर आहे. तू हा. पुढील घेणारा हा दूध काढून बघत नाही. आपल्या भागात म्हणजे हा. आपल्या राज्यात हा. बाहेर गेलास तर तू ते 4 दिवस 3 दिवस दूध काढून बघतात. ती नोकरी नोकरी ठिकाणी व्यवसाय 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 जरा घासायला होतं, पण पुढे 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 ब्राईटनेस पण आहे हा. भविष्यात. नोकरी तसं नाही, थोडीशी जरा कटकट असते, थोडस डिप्रेशन असते, टेन्शन असते व्यवसायात. हा. पण ग्रोथ होत जाते हळू. फक्त चारी बाजून पैसा आहे. नोकरी फक्त वन टाइम तुम्हाला एकाच स्ट्रोकनं तुम्हाला पैसे देणार आहे. चारी बाजून पैसा आहे. शेणाचा पैसा आहे, गोबर गॅस मध्ये ते तुमचा गॅस तयार होतोय, हो. तुम्ही विक्री बी होते आणि तुमची दुधाची बी विक्री होते. चारी बाजून पैसा. हा. आता कसं आहे, हा. इथं पुढे मार्केटला दूध कमी हा. आहे, तिथं पुढे त्यामध्ये दर भडकणार आहे. हा. पुढे पुढे भविष्यात याला संधी तर दूध चांगली व्यवसायाला पुढे फ्युचर आहे. फ्युचर आहे. आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाते ना दूध, हा. ती भेसळयुक्त दूध असते, तरी पण ती 100 ना 125 रुपयानं दूध घालवतात दूध घालवतात. पर लिटर मागं. हा. नुसतं दर वाढवलं नाही पाहिजे ते. हा. इकडे हे जर मेंटेन केलं पाहिजे, खाद्यांचं जर तिने स्टेबल ठेवलं पाहिजे. हा. नाहीतर तिकडे तुम्ही 4 रुपये वाढवायचं ना, इकडं एक खाद्या मागं किलो मागं 10 रुपये वाढवायचं. हा. त्याला अर्थ नाही. हा. दोन्ही बी स्टेबल ठेवलं पाहिजे. शासनाला महत्वाचं आहे. ह्याला तर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर हा. बाजारात भेसळयुक्त दूध तुमचं कमी येणार आहे. हो. ह्याला प्रोत्साहन दिलं, ही दूध आलं मार्केटला तर ती दूध कमी येणार आहे. होय. ही दूध जर कमी झालं तर अजून 50% अजून भेसळ दूध येते, अजून 75% भेसळ दूध जाण्याची शक्यता आहे. नमस्कार. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या. माझं नाव रश्मिराज शशिकांत पवार, गाव गोळेश्वर, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरोबर. सुरुवात आपण कधीपासून केली होती व्यवसाय? ही सुरुवात आमची आता सेकंड जनरेशन आहे. 2005 सालापासून केली होती. त्याच्या आधी ही गोठा होता, पण छोटा होता. बरोबर. आता म्हशी पाळाव्या असं का वाटलं? म्हणजे गाय आणि म्हैस दोन्ही पण असते दूध व्यवसायामध्ये, पण म्हशीकडं म्हणजे म्हशी तुम्ही पाळल्यात असं का? म्हशीला जरासा मेंटेनन्स कमी आहे. हा. हेल्थचा जो मेंटेनन्स हा. आहे, गाय एकदा आजारी पडल्यावर बऱ्यापैकी लवकर कव्हर होणं शक्य नाही. हा. त्यामुळे म्हशीच्या वळण आम्ही बरोबर. सोयीस्कर वाटलं. म्हणजे आजाराचं निदान म्हणा, हा. ह्या वातावरणात बऱ्यापैकी ती व्यवस्थित मेंटेन होऊ शकतात. हा. म्हणजे आजाराचं प्रमाण कमी आहे. कमी तरी पण आजार काय काय म्हशीमध्ये काय काय आजार होतात? कधी झालाय का गोठ्यावर तुमच्या आजार एखाद्या म्हशी? जास्त करून विकनेसचं प्रमाण त्याच्यात आहे. हा. परत मास्टरकीचा जास्त त्रास, मस्टॅटिसचा. मास्टरटीजचा. हेल्थ त्याची अशी आहे, हा. ते लगेच म्हणजे बऱ्यापैकी लवकर लवकर कव्हर लवकर कव्हर होते या ठिकाणी. बरोबर. आता म्हशीमध्ये सर्वात मोठी अडचण असते म्हणजे भाकड काळ. त्या भाकड काळाचं मॅनेजमेंट कसं करतात? भाकड काळामध्ये समजा 10 म्हसरांचा किंवा 15 म्हसरांचा जर तुमचा लॉट असला तर त्यामध्ये निम्मी जनावर तुम्ही गाभण ठेवायचे, निम्मी हाताखाली म्हणजे मिल्किंग मध्ये ठेवायचे. मिल्किंग मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला जो 12 महिन्याचं रोटेशन आहे ते मिळत जाते. त्या ठिकाणी रोटेशन महत्वाचं आहे. बरोबर. म्हैस साधारणतः किती महिने ड्राय राहिली पाहिजे? व्यवसाय परवडतो? 8 महिने तर खालीच राहिली, म्हणजे मिल्किंगच्या ह्याच्या खालीच राहिली पाहिजे. राहतात मसर 1.5 वर्षभर काय काय मसर राहतात बिना दुधाची. दूध मिल्किंग ऑन मिल्किंग, जे प्रेग्नेंट असून 6 महिन्याचा बच्चा पोटात असून ते मिल्किंग दुधाच्या खाली राहतात. मग ड्राय कधी राहतात जनावर? म्हणजे बिन दूध देता कधीपर्यंत म्हशी असतात? 7व्या महिन्यापासून चालू बंदच करायचं, परत पुढे लय प्रॉब्लेम येऊ शकतो. शेवटचे 3 ते 3 महिने तरी ड्राय राहिलं पाहिजे. ड्राय महिन्यामध्ये 3, 3.5, 4 महिन्याच्या आसपास तर ड्राय राहिली पाहिजे. आता त्याला आठवायला पाहिजे, तिला आठवता आला पाहिजे, ती ड्राय राहिली पाहिजे, तरच तिची कपॅसिटी परत बच्चा देण्याची. नाहीतर परत विकनेस पण एकदा वाढेल, तिचा भयानक वाढेल. कॅल्शियमचं प्रमाण सगळं बऱ्यापैकी सगळं जेवढं घटक आहे ते सगळं त्या दुधावाटे निघून जातं शेवटचे. कारण ते शेवटचं दूध फॅटचं दूध असते. आटत आलेली म्हसर सगळं जेवढं हाय फॅटचं मिल्किंग असतं त्यात ते सगळं तिचं शरीरातलं घटक त्यात उतारतात. मग ते विकनेसचं प्रमाण नावानं वाढत जातं. त्यामुळे शक्यतो जेवढ्या लवकर आपण देत्या म्हणून काढणं हे चुकीचं आहे. जेवढ्या लवकर आठवतं गाप झाल्या म्हणजे येण्याचा जो काळ आहे त्याचा पिरियड 3 महिन्याचा किंवा 3.5 महिन्याचा, या अंतरात अधिकच तिला आठवणं गरजेचं आहे. आठवलीच पाहिजे 100%. बरोबर. आता बऱ्यापैकी तरुण असतील किंवा नवीन शेतकरी ह्या दूध व्यवसायात पडतात, त्यांचा कल हरियाणाचा म्हशी आणण्याकडे जास्त आहे.
तुम्ही आणले का हरियाणाच्या म्हशी कधी आणल्यात का? हो आणलेत, पहिला लॉट आणलेलाच. हा. त्याच्यापासून परत ही वंशावळ तयार झाली. ती सारखं सारखं आणणं चुकीचं नाही. हा. आपल्या गोट्यात पैदास तयार करणं ते महत्वाचं. हा. आणि आता किमती पण त्याच्या प्रचंड आहेत. 1,30,000 1,20,000 ते अशा किमती सांगतात मसरांच्या. हा. पण चांगली 2-3 जनावर घेणं, त्याच्यापासून पैदास चांगल्या सिमेंटची पैदास करणं महत्वाचं आहे या ठिकाणी. तो लॉट तुम्हाला चांगला लागला हरियाणातून हो आणलेला? लागलेला ते. बरोबर. आता सध्या टॉपची म्हैस किती लिटरची आहे दूध देणार? 16 लिटरची म्हैस आहे. 16 लिटर एक नंबरचीच आहे. बरोबर. ती तुम्ही घरात तयार केली होती का हरियाणातून आणली? ही घरातच तयार केली. ही जी आहे आम्ही एकदा आणलेली. ती 2 वेळा आपल्या प्रदर्शन मध्ये पण विन आहे. हा. हो. सुरुवातीला तिची आई आपण तिकडनंच आणलेली. हा. त्याची नंतर ती रेडी परत आम्हाला ती चांगली लागली. शेवटी कसं डीएनएचा प्रभाव राहत असतो. हा. सिमेंट तुम्ही वापरताय का चांगलं का आम्ही लोकल सिमेंट वापरताय? सिमेंट चांगलंच वापरतो. ह्याच्या पाठीमाग माहित नव्हतं, काय नव्हतं. हा. तेव्हा ते कुठले दिले सिमेंट किंवा रेडा दाखवला माहित नव्हतं. पण आता त्या पुढं आम्ही चांगले सिमेंट, म्हणजे एखाद्या रेड्याची माहिती घेऊनच ते सिमेंट आम्ही वापरलं जातं. त्यामध्ये एनडीडीएफचा वापरतो. ह्याच्यापूर्वी आम्ही अमोलचा वापरत होतो. एनडीडीएफचा वापरत होतो. सागचा वापरत होतो. त्यानंतर आता बुलमध्ये आता बऱ्यापैकी पाठीमागून चिते चांगलं वाटायला लागलं. त्यामुळे ते शॉर्टेड चितेचं हाय मिल्किंगचं जी रेकॉर्डची वंशावळ आहे, त्याच बुलचा आम्ही त्या ठिकाणी सिमेंट्स प्रिफरन्स करतो. म्हणजे ह्या बऱ्यापैकी 3 ते 4 रेड्या सॉर्टेड मधल्या आहेत. म्हणजे त्याची कॅपॅसिटी 5.5, 5,700, 5,800 लिटर पर केजी, 365 दिवसाच्या या हिशोबानं त्याची कॅपॅसिटी आहे दुधाची. जर बऱ्यापैकी चांगल्या रेड्यांची वंशावळ ठेवणं आता, म्हणजे क्वांटिटी कमी आणि दुधाची क्वालिटी जास्त, म्हणजे उत्पादकता जास्त दुधाची. कमी जनावरांनी जास्त दूध कसं निघतं या माग त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न चालू आहे. बरोबर. म्हैस खरेदी करताना किती लिटर पासून पुढची खरेदी केली पाहिजे? अशा धंद्यात परवडायचं असेल तर म्हैस 10 लिटर पासून पुढे खरेदी, 10 प्लसची तर पाहिजेच पाहिजे. त्यातून वैरणीचं नियोजन तुमचं व्यवस्थित पाहिजे. खाद्य कितपत लागते, दूध किती देत्या, त्याच्या हिशोबाने ते खाद्य भरमसाठ खाद्य घालून ते दूध द्यायची तेवढी देत असते जनावर. बरोबर. म्हणजे 10 लिटरच्या पुढची म्हैस हो, पाहिजे. 10 प्लसचे बऱ्यापैकी पाहिजे. 11-12च्या आसपास पाहिजे. तुमच्या गोट्यावर सगळ्या 10 लिटर पेक्षा जास्त दूध देणार आहे? हो, सगळ्या बऱ्यापैकी 10 प्लसच, त्याच्या खाली नाहीच. कारण आता हे बऱ्यापैकी आम्ही आपल्या घरच्या सगळ्या वंशावळ तयार केल्या, त्यामुळे ती 10च्या पुढे आरामशीर जातात. आता ह्या बच्चेचं तुम्हाला वाटतं पहिल्या येताला नाही म्हणलं तर 8-9 प्लस न चालते पहिल्याच येताला. बरोबर. आता तुम्ही सांगताय आम्ही दूध म्हणजे किती लिटर दूध जातंय तुमचं? आता जवळजवळ 60 लिटर जात. 60 लिटर जात. हो. बरोबर. 5 मसरात. हो. 10-12 मसरा आहेत, त्यातली निम्मीच आपण त्यातली ही ठेवल्यात. परवडतंय का एवढं? खाद्याच जर स्टेबल असले तर थोडं परवडा, नाही तर एवढं काही तसं नाही. पण काहीच नाही म्हणण्यापेक्षा आपल्या एखाद्या नोकरदारासाठी, सर्वसामान्य नोकरदार असतो 30-35 हजार रुपये, 40,000 रुपये, त्या लेवलनं तर आपला चालतोच. एवढा बी एकदम हाय लेवल धंदा हा परवडत नाही. एवढं बी एकदम एवढं मार्जिन मिळत नाही. कोणी काही म्हणलं तर शेती आणि शेतीच्या धंद्यात, शेती आणि शेतीची जी लगत धंदा आहे त्याला जी मार्जिन आहे ती तुम्हाला निम्म्याला निम्मच मिळत असते. निम्म्याला निम्म. बरोबर. सध्या किती प्रॉफिट राहतंय तुम्हाला दर महिन्याला? महिन्याला सरासरी एक 60,000 रुपये. 60,000 रुपये सरासरी राहतच. राहते. ती नाही फक्त दुधाच नाही तर आपण त्या ठिकाणी विक्री पण थोडीफार झाली पाहिजे जनावरांची. म्हणजे कशी विक्री करताय? किती 2 वेतानंतर किंवा खरेदी करून विक्री करताय? कसं करताय? विक्री म्हणजे आपण ते व्यापारात रोज करतो. व्यापार आहे का तुमचा? रेड्या तयार करून सुद्धा विकताय? हो, काय विकतो रेड्या. बरोबर. म्हणजे महिन्याकाठी 60,000 रुपये तुम्ही कमवताय? हो, कमवताय. आपलं शिक्षण काय झाले? बी फार्म झाले. बी फार्म झाले. बी फार्म नंतर तुम्ही मेडिकल मध्ये आता शिकलाय, मेडिकल न टाकता किंवा इतर कंपनीमध्ये जॉब न करता ह्या व्यवसायात कसं वळाला? घरचा आपला आहे, त्यापेक्षा बाहेर जाऊन काय करण्यापेक्षा स्वतःचा आहे. स्टार्टअप स्वतःचा चालू करू, अजून यात काय ऍडव्हान्स गोष्टी करू, जनावरांची संख्या वाढवू आणि बऱ्यापैकी आटोगोटा कसा तयार होईल भविष्यात याकडे मी कल जास्त आहे. बरोबर. आता तुमच्या 12 म्हशी आहेत आणि रेड्या काय सांभाळत, तर अजून वाढवायचं काय तुम्हाला म्हणजे असं वाटतंय का वाढवावा अजून?
वाढवू वाटते हाय याच्यात रुटीन हाय बरं. बरं आहे. हम्म. बरं, म्हणजे हा एवढं जरी राहिलं तरी तुम्ही हो, समाधान आहे. समाधान आहे काय एवढं बरं. बरोबर. ते अजून काही विचार केला नाही, पण भविष्यात बघू परत. हा, आता सध्या तुमच्या चाऱ्याचं नियोजन काय आहे चाऱ्यामध्ये? चाऱ्यामध्ये कडबा आहे, हा गहू भुस्सा आहे, हा हरभऱ्याचं भुस्सा आहे, हा रताचं वाळलेलं वेल आहे. हा ती पण आम्ही चुरा करून तिथं स्टोअर केली. हा हम्म. हे साधारण आणि मग आम्ही हा मुरघास तयार केली, जवळजवळ 9 टन मुरघास आहे. हा हम्म. म्हणजे सगळे मिक्स वैरण तुम्ही हो, मिक्स आहे, मिक्स आहे सगळे. बरोबर. खाद्याचं नियोजन कसं आहे तुमचं? खाद्य काय वापरताय? खाद्य भाताचं ते थोडं बुसकाट आहे, हा मका चणी हा आणि आपली सरकी सरकी आणि गोळी. गोळी. हम्म. प्रमाण कसं देता? आता तुमची 16 लिटरची म्हैस आहे, त्याच्यासाठी प्रमाण कसं देताय खाद्याचं? तिला जरा जास्त म्हणजे 5 किलो, हा 6 किलो, 7 किलो ते प्रमाण. 8 ते 3 तशी कमी कमी परत आणतो. आता 10 लिटरची म्हैस असेल तर तिला खाद्य प्रमाण कसं दिलं पाहिजे? कसं आहे, मुळात खाद्य दूध जास्त म्हणजे खाद्यापेक्षा त्यांच्या वंशावळ दूध जास्त निघतं. निघतंय. मी मागाशी पण म्हणलो, जी नुसतं फक्त खाद्य घालून चालत नाही, हा त्याची ब्रीडिंगची कपॅसिटी पण पाहिजे पाहिजे. दुधाला. मग तुम्ही 6-7 लिटरची म्हस आहे, अर्ध पोट तर तुम्ही खपवत असाल, त्याचा काय उपयोग हा. नाही. कपॅसिटी ब्रीडिंगचीच कपॅसिटी, मुळात तिचं वंशावळचं दूध जास्त हवं आहे, हा तर ती खाद्य घालाय परवडतं. हा आपण अधिक दूध बघतो की त्यांना, मग त्यानंतर रुटीन लावतो खाद्याचं. हा त्यामुळे ती कमी जास्त जे कमी दुधांच्या जरा त्या मानानं असते खाद्य आपण घालत असतो. म्हणजे आपल्या नियोजनावर खाद्य दिलं पाहिजे आपलं आणि नियोजन खाद्य, ब्रीडिंग महत्वाचं आहे. ब्रीडिंग महत्वाचं आहे. ब्रीडिंग जर असले तर बरं. तिथनं पुढे सक्सेस व्हायचं, तर ब्रीडिंग वरच काम केलं काम पाहिजे. केलं पाहिजे. म्हणजे कमी जनावरात कमी जास्त दूध जनावरात निघलं जास्त पाहिजे. दूध कसं घालता येईल, हा म्हणजे बरोबर. तुमची क्वांटिटी कमी हा. आणि याची उत्पादक क्षमता जास्त हवा असायला. बरोबर. आता तुम्ही रेड्या तयार करताय, ह्याच्यासाठी सुद्धा खर्च लागतोय, पण काही शेतकरी रेड्या सांभाळत नाहीत. ते दूध जातंय, दूध पाजायला लागतंय म्हणून. तर म्हणजे तुम्ही रेड्या सांभाळत, म्हणजे त्याचा खर्च कसा मॅनेज करताय? तसं हिशोब केला तर 70-80च्या आसपास खर्च होतो, 1000च्या आसपास एक म्हैस एका तयार व्हायला. म्हस तयार करायची. हा हो. आणि ती म्हस बाजारातून विकून आणायची तर लाखाच्या पुढं, 6 लाखाच्या पुढं हा तो पुढील व्यापारी बोलत असतो अथवा शेतकरी बोलत असतो. हा आणि तुम्हाला ती दुधाची माहित नसते. आता ही सिस्टम आपल्याकडे नाही ना. हा तू म्हणशील 12 लिटर आहे, 13 लिटर आहे, 14 लिटर आहे. तू हा पुढील घेणारा हा दूध काढून बघत नाही आपल्या भागात, म्हणजे हा आपल्या राज्यात. हा बाहेर गेलास तर तू ते 4 दिवस 3 दिवस दूध काढून बघतात हा आणि मगच खात्री करून ती म्हस येतात. पण इथं तशी सिस्टीम नाही ना. हा म्हस आपल्या गोट्यावर आली, स्टेबल झाली नाही झाली, हा पैसे तर आपण त्याला भरपूर दिलेले असतात. हा त्यापेक्षा आपल्या विश्वासावर आपल्याला माहित असते ती पुढे 100% ती रेडी लागतीच. बरोबर. आणि चांगल्या मसाल्यांची वंशावळ वाढवणं, तिला चांगलं सिमेंट यूज करून हा पुढील पैदास चांगली वाढवणे, ही बऱ्यापैकी मला वाटते फायदेशीर ठरेल सर्व शेतकऱ्यांसाठी. बरोबर. आता एखादा तुमच्यासारखाच एक शिक्षित तरुण आहे किंवा एखादा शेतकरी असेल, त्याला सुरुवात करायच्या व्यवसायाला, तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? पहिल्यांदा आर्थिक व्यवस्था हा असेल तर मग तुम्ही हे करू शकता. हा आता काय ह्याला कोटेशन आहेत बऱ्यापैकी. हा जेवढी जनावर तेवढे, म्हणजे अक्षरशः कोटी रुपये, 2 कोटी रुपये याला सबसिडी आहेत हा गोट्यासनी. हा म्हणजे आपल्या आर्थिकनुसार ते छोट्या जनावरांपासून चालू केलं तरी अनुभव येत. हा म्हणजे डायरेक्ट आता शेतकरी एखादा उतरायचा व्यवसायात जास्त पैसे येते, एखाद्याकडे 50 लाख कोटी रुपये आहेत आधीच, तर त्यानं डायरेक्ट हरियाणातून जाऊन म्हशी आणल्या, हो, लॉट आणून. लॉट आणला, हो, तर चालेल का? किंवा ज्याला झेपायची कपॅसिटी ती काय बी करू शकतो. ज्याला नाही त्यांनी सुरुवात छोट्यातनं, आपलं माझं तर काम छोट्यातनं आपलं करावं. छोट्यातनं सुरुवात करावी, 2 म्हणजे अनुभव येत जातो. 4 मसरं, 5 मसरं, 10 मसरं यातून छोट्यातनं आपलं तर चालू करावं. आपली पूर्वी पण होती मसरं, 25 मसरं होती. हा. कमी करत 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 ते आपलं दुसरं व्याप वाढलंय ना, त्यामुळे जरा थोडं कमी केलं. बरोबर. इतर पण दुसरा व्यवसाय असल्यामुळे हे थोडं कमी केलं, हे मेंटेन केले. हा जवळजवळ आता 12 मसरच आहे ती हा आणि 8 रेड आहे हा आणि बाहेर गाई आहे साधी वगैरे. जवळजवळ 25 एक जनावर आहे. 25 जनावर हो, आहे. तरी सवर मग. बरोबर. याच्यासाठी काय लेबर वगैरे तुम्ही घेताय का? लेबल बाहेर टिगल, पण आमच्या इथं काही असं टिगल मला कसं वाटत नाही. हा सिटी जवळ लागते ना. हा
तो 2 दिवस इथं थांबणार, 2 दिवस बाहेरचं काम बघणार, त्याला ते बेटर वाटणार सावलीत. हा. त्यामुळे तो कल त्याचा तिकडे जाण्याकडे जास्त. हा. इथं थांबत नाही. त्यापेक्षा आमची घरचीच आहे आणि ऑटोमॅटिक बऱ्यापैकी सगळं केलंय. मिल्किंग मशीन आहे, कॉम्प्रेसर आहे दुनियासाठी. हा. जेवढा ऑटोमॅटिक करता येईल तेवढं सगळं केलंय. मानसिक मनुष्यबळ कसं कमी करता येईल त्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले आम्ही. बरोबर. आता कशा पद्धतीने तुम्ही मनुष्यबळ कमी करताय किंवा कमी वेळेत यंत्राद्वारे. काय होतंय? यंत्राद्वारे. यंत्राद्वारे मनुष्यबळ कमी होते. एखादा एक मशीन मिल्किंग मशीन घेतली तर ती 4 माणसाचं काम करू शकते. कॉम्प्रेसर आहे यासनी धुण्यासाठी. हा. जवळजवळ एक अर्ध्या तासात सगळं गोटा धुवून काढते कॉम्प्रेसर. त्याला मोटर आहे 3ची. दिवसाचं नियोजन कसं असतं तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी एक 3 तास वेळ होतो, संध्याकाळी 2.5-3 तास. हो. बरोबर. 6 तास दिवसात काम हो, करता? 6 तास असते. बरोबर. आता तुम्ही बी फार्म झालाय, म्हणजे तुम्हाला नोकरी केली असती तर फायदा जास्त असं वाटतंय का तुम्हाला, की नोकरी केली असती तर बरं झालं असतं असं काय वाटतंय का? शेवटी नोकरी ठिकाणी, व्यवसाय जरा घासायला होतं, पण पुढे ब्राईटनेस पण आहे भविष्यात. नोकरी तसं नाही, आहे तीच वर्क करायचं आहे. आणि आता निम्म आयुष्य होस तर तुम्हाला ते काही पेमेंट तुमचे इन्क्रीज वाढवू शकणार नाहीत. ठराविक वर्षानंतरच ती पेमेंटची ग्रोथ होत राहते. कधी तुम्ही रिटायरमेंट टायमिंगला मग लाख रुपये त्या आतापासूनच तुम्ही स्टार्टअप घ्या ना. इतर व्यवसायाचा तुम्हाला कळत जाते पैलू कशा आहेत ते. अनुभव येत जातो, अनुभव येत जातो, अभ्यास वाढत जातो, ओळख जवळ जातो व्यवसायानं. थोडीशी जरा कटकट असते, थोडस डिप्रेशन असते, टेन्शन असते व्यवसायात, पण ग्रोथ होत जाते हळूहळू. कळत जातं कसं काय कळत जातं. बरोबर. आता रिस्क आहे तशी, नोकरीपेक्षा रिस्क आहे. नोकरीचं फिक्स आहे, पण ह्याला जरा थोडी रिस्क आहे. व्यवसाय म्हणले की जरा रिस्क आहे. आणि फक्त चारी बाजून पैसा आहे. नोकरी फक्त वन टाइम तुम्हाला एकाच स्ट्रोकनं तुम्हाला पैसे देणार आहे. चारी बाजून पैसा आहे. शेणाचा पैसा आहे, गोबर गॅस मध्ये ती तुमचा गॅस तयार होतोय, तुम्ही विक्री बी होत्या आणि तुमची दुधाची बी विक्री होत्या. चारी बाजून पैसा आहे. आणि कसं आहे, ज्याला स्वतःची वैरण शेती स्वतःची, त्याला ते व्यवसाय करायला काही अडचण नाही. शेवटी शेणखत आणि परत तुमचं रानातलं पण उत्पादनाला ग्रोथ होऊ शकते. आता कसं आहे, इथं पुढे मार्केटला दूध कमी आहे, तिथं पण त्यामध्ये दर भडकणार आहे. पुढे भविष्यात याला संधी तर चांगली आहे. पुढे फ्युचर आहे. खाद्याचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. खाद्याला ऑप्शन काय दुसरा, कसं दूध निघू शकतं ह्याच्यावर जर तुम्ही प्रयत्न केला, 100% हाय फायदा आहे. तर खाद्याच्याच तुम्ही मागे लागू शकला तर मग खाद्याचा दर पण आता काय कमी नाहीत. 24 रुपये, 22 रुपये, 22 रुपये ते ब्रँडिंग वर त्यांची पोत्यांच्या किंमत येते. 40 किलो 50 किलोच्या ते पोते येतात. त्याच्यावर दूध नुसतं त्याच्यावर दूध ठेवणं चुकीचं आहे. त्याला साईटनं तुम्हाला आणि काही ऑप्शन म्हणून काही खाद्याला ह्याच्याकडे भर देता आला पाहिजे, ह्याला कळलं पाहिजे काय म्हणजे ऑप्शन खाद्याला पण. आणि जेवढं जास्तीत जास्त रतीबान दूध जाईल तेवढं फायद्याचं आहे. डेअरीला एवढं ट्रस्ट करून काय उपयोग नाही. डेअरीला दर कसा भेटतोय तुम्हाला? डेअरीला साधारणपणे म्हशीचं दूध असते ना, म्हशीच्या दुधाला फॅट लागत नाही जास्त. 7.5, 7, 8 अशी लेवलनं फॅट लागते. दर किती बसतोय त्या फॅटला? तरी सर्वसाधारणपणे 65 रुपये, 66 रुपये भेटतो. आणि रतीबाने 70 रुपयानं जातो. बरोबर. दर किती पाहिजे तेव्हा परवडतोय व्यवसायाला? त्याला दर जास्त पाहिजे, 80 रुपये पाहिजे. 80, 90 रुपये. पेट्रोल डिझेलच्या बरोबर हे दूध पडलं पाहिजे. दर पडलं पाहिजे. हो. चांगल्यात चांगलं जर तुम्हाला मार्जिन मिळायचं म्हटलं तर पेट्रोल डिझेलच्या ह्याच्यातच ती तेवढा दर मिळाला. 100ची आसपास विक्री झाली. जसं पुण्यात आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाते ना दूध, ती भेसळयुक्त दूध असते तरी पण ती 100 ना 125 रुपयानं दूध घालवतात पर लिटर माग. त्या भागात आपल्या पश्चिम महाराष्ट्रात दूध विक्री झालं पाहिजे. आता तुम्ही व्यवसाय करताय, तुम्हाला अडचणी काय आल्या होत्या आणि तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे, काय केलं पाहिजे अजून, की म्हणजे तुमच्या हातात काय नाही ते सरकारच्या हातात आहे, असं काय केलं पाहिजे सरकारने, काय वाटतंय तुम्हाला? सरकारनं दुधाचा दरच वाढवलं पाहिजे, दुसरा ऑप्शनच नाही. दर जर वाढवलं आणि नुसतं दर वाढवलं नाही पाहिजे ते,
इकडे मेंटेन हे जर मेंटेन केलं पाहिजे, खाद्यांचं जर तिने स्टेबल ठेवलं पाहिजे, नाहीतर तिकडे तुम्ही 4 रुपये वाढवायचं ना, इकडं एक खाद्या मागं किलो मागं 10 रुपये वाढवायचं, त्याला अर्थ नाही. दोन्ही बी स्टेबल ठेवलं पाहिजे शासनानं. आणि ह्याला सबसिडी देतात गरीब शेतकऱ्यासनी, कशी सबसिडी देतात, एका जनावराला 2 जनावराला तसं देते. मोठ्यासनी तुम्ही देताय 1.5 कोटी रुपये 2 कोटी रुपये, सगळ्यांचीच तशी कॅपॅसिटी नसते. छोट्या शेतकऱ्यासनी 2 जनावरांची 5 जनावरांची कशी तुम्हाला सबसिडी देता येतील, कसं तुम्हाला सुविधा करता येईल, त्या पद्धतीनं शासनानं वाटचाली केलेल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला तर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर बाजारात भेसळयुक्त दूध तुमचं कमी येणार आहे. ह्याला प्रोत्साहन दिलं, ही दूध आलं मार्केटला तर ती दूध कमी येणार आहे. ही दूध जर कमी झालं तर अजून 50% अजून भेसळ दूध, अजून 75% भेसळ दूध जाण्याची शक्यता आहे. हो, ठीक आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.